नमस्कार. शीर्षा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सांगली यांच्यामार्फत मी बापू कनसे तुमचं सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करतो. शीर्षा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्या सांगलीमध्ये विजयनगर येथे चालू झालेली आहे. नावावरून तुमच्या लक्षात आले असेल की शीर्षा वेलनेस म्हणजे आपण मेडिसिन फील्डमध्ये काम करतो. इंडियामध्ये पहिल्यांदा आपण जेनरिक मेडिसिन ऑनलाईन प्रोव्हाइड करणार आहोत. 70% कमीत कमी सवलतीच्या दरामध्ये, तेही फ्री होम डिलिव्हरीमध्ये ही आपली सर्व्हिस असणार आहे. शिवाय आपल्या कंपनीचे ओनर सचिन सर यांच्या दूरदृष्टिकोनातून आज आपण या सर्व आर्थिक गोष्टी ज्या आपल्याला आज आर्थिक अडचणी आहेत, आज कोण कुठेतरी कामाला जातं, तिथला पगार त्यांना पुरत नाही, अशा सर्व गोष्टींचा सर्व विचार करून सचिन सरांनी शीर्षा वेलनेस कंपनी चालू केलेली आहे. गेली 12 वर्षे आपली सर्वोदय मोटर्स या नावाने फर्म चालू होती. आता आपण जेनरिकमध्ये उतरलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो की बाबा आपण जेनरिक या बेसमध्ये काम करतोय. याच्यामध्ये स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन गोष्टी आहेत. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, परमार्थ म्हणजे काय, जो आपण दुसऱ्यासाठी सेवा करतो, सेवा देतो, त्यांना अडचणीतून मदत करतो, त्यांना अडचणीतून बाहेर काढतो. आणि स्वार्थ म्हणजे फक्त आणि फक्त आपण आपला स्वतःचा विचार करतो आणि आपण स्वतःचं सर्व बघत असतो. दुसऱ्याचं काय होतं याच्याशी आपल्याला काही गोष्टीचं देणं घेणं नसतं. परंतु शीर्षामध्ये सचिन सरांनी स्वार्थ आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी एकाच छताखाली आणलेल्या आहेत. जसे की जेनरिक मेडिसिनबद्दल मी तुम्हाला बोललो. सर्वप्रथम तुम्हाला एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की जेनरिक मेडिसिन आणि रेग्युलर मेडिसिन याच्यामध्ये काय तफावत आहे. जसे की जे रेग्युलर मेडिसिन जे बघतो आपल्या गावात शेजारी पाजारी जे मेडिकल असतात, त्याच्यामध्ये जे आपण रेग्युलर मेडिसिन घेतो, आपल्या भाषेमध्ये आपण त्याला बोलतो, ते मेडिसिन जे MRP प्राईज असते त्याच रकमेला जे आपणाला मिळतं, त्याच्यामध्ये डिस्काउंट सूट हा काही प्रकार नसतो. आणि जेनेरिक मेडिसिन जे असतं ते आपणाला सवलतीच्या दरामध्ये मिळतं. बरं, आता ते सवलतीच्या दरामध्ये का मिळतं, त्याची क्वालिटी काय असते, ते ओरिजिनल असतं का, आपण ते घ्यावं का, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक उदाहरण देतो. जसे की आपण सिप्ला कंपनीची क्रोसिन गोळी पूर्वीपासून खात आलेलो आहे. जसे की ताप असो, सर्दी असो, आपण मेडिकलमध्ये जातो आणि सिप्ला कंपनीची क्रोसिन गोळी मागतो. आता क्रोसिन गोळी हे त्या गोळीचं ब्रँड नेम झालं. एक्झॅक्टली त्या गोळीमध्ये कंटेंट जे आहे, जे घटक आहे, जे सॉल्ट आहे, ते आहे पॅरासिटामॉल 500. पॅरासिटामॉल हे घटक आहे. म्हणजे त्या घटकावरती आपणाला जो काय आजार झालेला आहे तो रिझल्ट येत असतो. मग आपण काय करतो, क्रोसिन गोळी घेतो. गृहीत धरूया क्रोसिन गोळीचं एक पॅकेट 10 रुपयाला हे जे ब्रँडेड मेडिकलमध्ये गेल्यानंतर मिळतं आपल्या दृष्टीने. परंतु ते जर जेनरिकमध्ये घ्यायचं झालं तर ते आपल्याला 2 रुपयाला पॅकेट मिळणार. म्हणजे इथे 7 ते 8 रुपयाचा डिफरन्स पडला. आता हा डिफरन्स का पडला, ज्यावेळी ब्रँडेड गोळ्या तयार होतात त्यावेळी त्याच्यासाठी कंपन्या पेटेंट घेतात. 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्षे पेटेंट असतात. ते पेटेंट म्हणजे काय की मी तयार केलेली गोळी ही दुसरा कोणताही व्यक्ती तयार करू शकणार नाही आणि त्याच्यासाठी त्याचा एक हक्क तो राखून ठेवतो. बरं, आज आपण 2 रुपयाला गोळी द्यायला लागलो आणि ती 10 रुपयाला गोळी भेटते ना. गोळी सेमच आहे, फक्त ब्रँड नेम चेंज आहे. ओके, तर याच्यामध्ये फरक कसा असतो की बाबा ज्यावेळी ब्रँड तयार होत असतो त्याच्यासाठी सर्च करण्यासाठी खर्च येतो, मार्केटिंग करण्यासाठी खर्च येतो, ब्रँडिंग करण्यासाठी खर्च येतो. हा सगळा खर्च काढण्यासाठी कंपनी त्यांना एक 5-10 जो काय पिरियड असेल त्या वर्षांचा पिरियड देतो की तो त्यांना ते पेटेंट देतं. ज्यावेळी एखाद्या गोळीचं पेटेंट संपतं, 5 वर्ष 7 वर्षाच्या ज्यावेळी पेटेंट संपतं, पेटेंट संपल्यानंतर कंपनी ती गोळी लोकांसाठी ओपन करते. म्हणजे ती गोळी आपण त्याच्यामध्ये असणारा घटक वापरून, त्याचं नाव नाही, क्रोसिन नाव वापरून आपण गोळी तयार करू शकत नाही, विकू शकत नाही. परंतु त्याचे घटक असणारे, त्याचे कंटेंट वापरून आपण ती गोळी तयार करू शकतो. आणि त्यावेळी आपणाला त्यासाठी सर्च करण्यासाठी पैसे जात नाही, मार्केटिंग करण्यासाठी पैसे जात नाही. म्हणजे आपला खर्च कोणता होत नाही. त्याच्यामुळे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जे काय आहे, गृहीत धरूया ह्या गोळी 20 पैसे 30 पैशाला ज्या काय रकमेला तयार होत आहे त्याच्यामध्ये थोडासा प्रॉफिट येऊन हे जेनरिकमध्ये विकलं जातं. आता जेनरिकसाठी स्वतः माननीय आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान साहेब यांनी सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे की जेनरिक मेडिसिन हे भारतामध्ये किंवा जगामध्ये तयार होणाऱ्या कोणत्याही मेडिसिनपेक्षा किंचितसं सुद्धा कमी नाही. म्हणजे आपण पहिली गोष्ट की आपण जेनरिक मेडिसिन हे वापरू शकतो आणि आपण त्या जेनरिक मेडिसिनचा बिझनेस करू शकतो.
बरं, आता हा जनरिक आणि रेग्युलर मेडिसिन याच्यामधला आपल्या भाषेमध्ये आपल्याला फरक लक्षात आला. आता जसं की तुम्हाला पहिला प्रश्न पडेल की अरे बाबा, माझं ना मी डॉक्टर आहे, ना माझं बी फार्मसी झालेलं आहे, डी फार्मसी झालेलं आहे, म्हणजे माझं वैद्यकीय ह्याच्यामधलं कोणतंही शिक्षण झालेलं नाही आहे, मी प्युअर इंग्लिशही बोलू शकत नाही आणि त्यासाठी माझ्याकडे भांडवल नाही आहे, 5-10 लाख रुपये भांडवल नाही आहे. तर आज बघा, मार्केटला आपण बघतोय, जर एखादं मेडिकल टाकायचं झालं तर 5 ते 10 लाख रुपये भांडवल लागतं. त्याच्यानंतर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं लोकेशन महत्त्वाचं आहे. लोकेशन झाल्यानंतर डॉक्टर तिथे आहे, त्यांच्याबरोबर आपलं सेटअप असणं गरजेचं आहे. एवढं सगळं करून त्याच्यासाठी आपल्याला एक स्टाफ हायर करायला लागतो, ज्याचं बी फार्मसी डी फार्मसी झालेलं आहे. बरं, हे सगळं झालं. त्याच्यासाठी मग तो लाईट बिल येणारा खर्च असू दे, महिन्याचा आपला स्वतःचा खर्च येणारा तो असू दे, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर ह्या खर्चिक गोष्टी आहेत. बरं, आज आपण एखाद्या मेडिकल चालू करण्यासाठी आपल्याला स्टॉक घ्यायला लागतो. तो स्टॉकसुद्धा एक्सपायरी आली, मी सर्व टेन्शनच्या गोष्टी आहेत. बरं, 10 लाख मी लावलेत आणि 10 लाख रुपये लावल्यानंतर मला इन्कम किती होणार आहे याचासुद्धा मी आज छाती ठोकून सांगू शकत नाही की मला एवढा इन्कम होणार आहे, तेवढा इन्कम आहे. तर सरांनी याच्यामधून एक पर्याय काढलेला आहे की सरांनी स्वतः गोल्ड मेडलिस्ट आहेत, त्यांनी आपणाला एक फ्रँचायझी मॉडेल बनवलं आहे. आणि ते फ्रँचायझी मॉडेल काय आहे, आपल्याला जेनेरिक मेडिसिनची फ्रँचायझी ऑनलाईन आपल्या मोबाईलमध्येच आपण जेनेरिक मेडिसिनची फ्रँचायझी घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी आपणाला काय करायचं आहे, आपल्या सरांनी शीर्षा वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत आपण 2,999 ही एकदम नगण्य अशी, म्हणजे नॉर्मल अशी गोष्ट, जे आपण 2,999 पेड करायचे आणि फ्रँचायझी आपण घ्यायची आहे. बरोबर, आज आपण कुठेतरी फॅमिली घेऊन जरी गेलो तर आपले 2,999 3,000 रुपये हे जेवणाला सहज जातात. परंतु त्याच्यामधून आपल्याला फक्त पोटपूजा झाली. परंतु ह्या 2,999 मध्ये तुमच्यासाठी लाईफ